बरं का, आयुष्य क्षणभंगूर आहे. आयुष्याचा एक एक पल आपला निघून चाललेला आहे. प्रत्येक माणसाचा आयुष्याचा एक एक पल काय आपल्यातलं निघून चाललेला आहे. आणि त्याची प्रत्येक जीवाला खंती वाटली पाहिजे. पण जीवाला खंती वाटत नाही का? तर एक बोध नाही आपल्याला. एक सद्गुरू बोध नसल्यामुळं आपल्याला हा सगळा झालेला जो गोंधळ आहे, तो कशामुळे होतो? तर सद्गुरू बोध नाही. बोध म्हणजे काय? तर ते महावाक्य आपल्याकडे नाही आहे, ते नाम आपल्याकडे नाही आहे, आणि त्याच्यामुळं आपल्याला कळत नाही काय चाललं ते. आणि ज्या वेळेला आपल्याला गुरु आपल्याला त्या बोधावर आरूढ करतो, जेव्हा ध्यानाला बसवतो, जेव्हा ते नाम आपल्याला देतो, आणि आपण आपल्याच आत्म्याशी आपण एकरूप होतो, आणि आपल्याला आपल्या भगवंताची आपल्याला ओळख होतो. देव आपल्या आतमध्ये, भगवंत कुठे आहे? जवळी जवळी नव्हे अंतरी, आतमध्ये भगवंत आहे. आणि आपण शोधतो त्याला बाहेर. ज्या जागेवर भगवंत आहे त्या जागेवर आपण जात नाही, त्याच्या सत्तेवर आपण सगळं कार्य करतो. भगवंताची सत्ता आपल्या आतमध्ये, आपल्या शरीरावर आहे, आणि त्या सत्तेवर आपण सगळं कार्य करत असतो. आणि असे असताना आपल्याला त्या सत्तेची ओळख नाही, आणि म्हणून सत्तेची ओळख आपल्याला झाली पाहिजे. आणि ती ओळख आपल्याला कशातून होतं? तर नामातून होतो, नामाच्या चिंतनातून होतो. आणि म्हणून नामजप यज्ञ तो परम. बरं का, सगळ्यात श्रेष्ठ योग आहे परम. परम म्हणजे आधी अनादी कालचा नाम आहे. बरं का, ज्यावेळेला 10व्या अध्यायामध्ये विभूती योगमध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो की नाम ही माझी विभूती आहे. सगळ्या पर्वतांमध्ये हिमाचल पर्वत ही माझी विभूती आहे, सगळ्या झाडांमध्ये पिंपल ही माझी विभूती आहे. तसं नाम ही माझी विभूती आहे. मग जर नाम भगवंताची विभूती आहे, मग आपल्याला नाम काय त्याची आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे, किंवा आपण त्याची ओळख घ्यायला पाहिजे. आणि आपण तशा सद्गुरूला शरण गेल्यानंतरच आपल्याला ह्या नामाची प्रक्रिया काय आहे, नाम काय आहे, नाम कुठे आहे, आपल्या नाभीच्या कमळाच्या ठिकाणी नाम आहे, हे आपल्याला कधी माहीत पडतं? की जसा आपल्याला तसा गुरु मिळाला तर माहीत पडतं आपल्याला. नाही तर आपलं अखंड आयुष्य निघून जातो, पण आपल्याला नाम काय आहे माहीत पडत नाही. आणि भगवंतांनी सांगितलं की नाम हे काय आहे? तर माझी विभूती आहे. नामच माझी विभूती आहे. नाम परब्रह्म वेदार्थे, लिहिलं की नाही? वेदांताच्या मताने नामच ब्रह्म आहे, आणि नामच देवाचं नाव आहे. भगवंताला नाव नाही आहे. 21 नामी, 24 नामी, सहस्त्रनामी, नव्हे नव्हे तो अनामी आहे. त्याला नामच नाही, त्याला नावच नाही. परंतु कैसा आहे अंतर्यामी, विवेके पाहावा, संत रामदास सांगतात. परंतु तो कैसा आहे अंतर्यामी, आतमध्ये आहे तो. त्याला कसा बघायचा आपण, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, हे आपला श्रीगुरू शिकवत असतात. 21 नामी, 24 नामी, सहस्त्रनामी, नव्हे नव्हे तो अनामी, त्याला नामच नाही. परंतु तो कैसा आहे अंतर्यामी, कुठे आहे? भगवंतांनी बघा, रामदास स्वामींनी खून दिली आपल्याला. परंतु तो कैसा आहे अंतर्यामी, कसा आहे आतमध्ये तो, हे विवेक ओळखावा. म्हणजे विवेक आपल्यामध्ये प्रगट झाला तर ते नामातूनच होणार आहे. आपल्याला आता एकनाथी भागवत अध्याय 14वा आणि श्लोक क्रमांक 17, आणि त्यातलं आपण काल 200 ओव्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि 200 ओव्याच्या अगोदरच्या 2 ओव्या काय सांगतात ते मी तुम्हाला आता सांगतो. एका ठिकाणी सांगितलंय की बघ उद्धवा, की उद्धवाला सांगितलंय की जसं काय एकदा सूर्य उगवल्यानंतर नक्षत्रांचा प्रकाश, नक्षत्र निघून जातात, नक्षत्र कुठे आपल्याला माहीत पडत नाही. तसा एकदा सूर्य उगवला की आपोआप नक्षत्रांचा प्रकाश नाहीसा होतो सूर्याच्या तेजापुढे. म्हणजे त्यांना काय सांगायचं की माझा आत्मप्रकाश जर तुमच्या हृदयामध्ये प्रकाशित झाला तर बाकीच्या सर्व भक्त्या बंद पडतात, सर्व भक्ती बंद पडतो, आणि माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हीच भक्ती आहे. इथं तेच सांगतं, सविता येता प्राची जवळी, मावळे नक्षत्र मंडळी. बघा, सविता येता प्राची जवळी. सविता म्हणजे काय? सविता म्हणजे सूर्य. ज्या वेळेला सूर्य उगवायला येतो सकाळच्या परी, त्यावेळेला आपल्याला बघा सकाळच्या परीला आपल्याला नक्षत्र दिसतात. ते नक्षत्र नंतर नाहीशी होतात सूर्य उगवल्यावर. तेवी भक्तीच्या प्रबोधकाळी
झोली झाली होळी कामाधिका. आणि ज्या वेळेला भक्तीचा हृदयामध्ये प्रकाश पडतो, त्यावेळेला उद्धवा काय होतो, आणि तो प्रकाश कशातून पडतो, तो प्रबोधातून पडतो. आणि म्हणून प्रबोधाचं अनुग्रहानंतर प्रबोधाचं चिंतन आहे. आपल्याकडे प्रबोध हा फार महत्त्वाचा आहे. आपल्या आनंद संप्रदायामध्ये प्रबोध दिला जातो आणि प्रबोध फार महत्त्वाचा आहे. म्हणून इथं प्रबोधाचा उल्लेख आला बघा. तेवी भक्तीच्या प्रबोधकाळी झाली होळी कामाधिका. सर्व विषयांची राख रांगोली होतो, सर्व विषयांची होळी होऊन जातो. पण कधी ज्यावेळेला प्रबोधाचं चिंतन असेल तरच. आपण कुठल्याही उपायाने आपले विषय घालवायचा प्रयत्न केला तर विषय काय जात नाही. ज्या वेळेला प्रबोधनाचं चिंतन दिलं जातं, आपल्याला प्रबोधाचं चिंतन श्री गुरुकडून आपल्याला दिलं जातं, त्यावेळेला आपल्या पिंडातील विषय संपूर्ण जळून खाक होतात. किंवा कामक्रोध निमालेच ठाई, किंवा कामक्रोध जागेवरच थांबले जातात. कामक्रोध निमालेच ठाई झाली आनंदाची वृष्टी, म्हणजे आनंद तयार होतो आपल्या आतमध्ये. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला प्रबोधाचं चिंतन मिळत नाही तोपर्यंत आपल्याकडं कामवासना तशीच असते. अनुग्रहातून अंतःकरणाची शुद्धी आहे. आणि प्रबोधातून काय होतं तर झाली होळी कामाधिका. सगळ्या विषयांची होळी होऊन जातो, राख रांगोळी होऊन जातो. किंवा कामक्रोध निमालीच ठाई, तुकोबाऱ्या सांगतात कामक्रोध जागेवरच थांबले जातात. कामक्रोधांना घालवावं लागत नाही, कारण ते नाम प्रगट होतं. झाली या कामाची निवृत्ती सहजची निर्विषय स्थिती. काल मी तुम्हाला सांगितलं, झाली या कामाची निवृत्ती म्हणजे आपल्या पिंडातून काम निघून गेला, काम वासना निघून गेली. काम क्रोध लोभ मदमत्सर दंभ संशय चिंता अहंकार रजोगुण तमोगुण सत्वगुण तिन्ही गुण ज्या वेळेला आपल्यातून निघून जातील त्यावेळेला इथं काय सांगितलंय की सहजचे निर्विषय स्थिती तेथे माझ्या सुखाची सुखप्राप्ती सुखे सुख भोगिती सुखरूप बघा. त्यावेळेला आपल्याला सुखाची प्राप्ती होतं. अंतःकरणामध्ये जोपर्यंत आपले विषय आहेत, जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये सर्व प्रकारचे विषय आहेत, 8ही विषय आहेत आपल्याकडे, आणि आपल्याकडे रजोगुण तमोगुण सत्वगुण आहे, आणि अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. आणि नाम काय करतो, नाम हे शस्त्र आहे. ते काय करतो, शस्त्र ह्या वार करतो. वारकरी म्हणजे काय, विषयांवर वार करणं म्हणजे वारकरी. आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या विषयांवर वार करणं म्हणजे वारकरी. आणि तो वारकरी सांगितलंय. मग तो वारकरी म्हणजे काय, जोपर्यंत नाम शस्त्र आपल्या हातात येत नाही तो वार कसं करणार आपण. आपल्या हातात नामरूपी शस्त्र आहे, आणि शस्त्र काय करतो शस्त्र काय करतो, त्या विषयांवर वार करतो, त्या अहंकारावर वार करतो. आणि जोपर्यंत हे विषय आपले समोर गळून पडत नाही, हे विषयांना जोपर्यंत आडवे पाडत नाही तोपर्यंत आपल्याकडे अंतःकरणामध्ये भाव कसा तयार होईल. विषयांचाच भाव आहे आपल्याकडे, संपूर्ण विषयांचा भाव अंतःकरणाला काय केलंय, साठवण्याचे रुधले जागे. काय सांगितलंय, ज्या ठिकाणी भगवंताला साठवायचा तिथे सगळे विषय बसलेले आहेत. तुकोबारा सांगतात साठवण्याचे उर्धले जागे म्हणजे देव घ्या कोणी देव घ्या, देव न लगे, देव नको आम्हाला. का, साठवणाचे रुधले जागे. जिथं भगवंताला ज्या हृदयामध्ये साठवायचं आहे तिथं संपूर्ण विषयांनी जागा घेतलेली आहे. आणि म्हणून तुकोबाराने लिहिलं आहे की कामक्रोध घर केले रीते. जोपर्यंत आपल्या पिंडातील विषय बाजूला होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मानंद, आत्मसुख, आत्मानंद, आत्मप्रचिती, आत्मदर्शन आपल्याला कसं काय होणार. हा विषय आपल्याला काय करतात तर आपल्याला अंतःकरणाचा ते ताबा घेतलेल्या विषयांनी, आणि तो ताबा सोडण्यासाठी आपल्याला नाम पाहिजे. आणि अनुग्रहाचं चिंतन पहिलं आहे. अनुग्रहाचं चिंतन झाल्यानंतर प्रबोधाचं चिंतन आहे, आणि प्रबोध दिल्यानंतर मग विषय बाजूला होतात. झाली या कामाची निवृत्ती सहजची निर्विषय स्थिती तेथ माझ्या सुखाची सुखप्राप्ती सुखे सुख भोगिती सुखरूप. बघा, सहजच तिथं सुख मिळतो, आणि सुखरूप आहे सा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. म्हणजे प्रत्यक्ष अंतःकरण त्या पांडुरंगाच्या नामामध्ये पूर्णपणे एकरूप झालेला असतो. इथं लिहिलं की नाही, सुखरूप आहे सा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा.
म्हणजे पांडुरंगाचं काय आहे, तो सुख आहे. पांडुरंगाचं चिंतन करणं म्हणजे सुख आहे. सुखरूप आहे दुजा कोण सांगा. पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप कोणीच नाही. आणि ते सुख आपल्याला काय, ह्या आपल्याला प्रबोधाच्या चिंतनातून भेटतो. आता आपल्याला हे काल इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपल्याला 200 ओळीपासून 201 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. एकनाथी भागवत अध्याय 14वा आणि ओवी क्रमांक 101. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिते. देशे काळे वेदानुवादा. बघा इथं लिहिलंय की रामदास स्वामींनी लिहिलंय, न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलत असे वेदश्रुती. किंवा वेदांनाही नाही कळला अंत पार ह्याचा, कानडा राजा पंढरीचा. म्हणजे वेदांनाही कळलं नाही बरं का. देश हे काळे वेदानुवाद, हे काळानुरूप कोणाला कळलं नाही, हे वेदांनाही कळलं नाही. ज्या सुखाची न करवे मर्यादा, बरं का, ते सुख आहे, ते सुखाची कोणाला मर्यादा पण कोणाला करता येत नाही. त्या सुखाची अमर्याद सुख आहे ते. त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोगिते. आणि तो सुख आहे, त्या सुखाला काय करतात मदभक्त, म्हणजे माझं भजन जे करणारे भक्त आहेत ते सातत्याने भोगत असतात. आणि म्हणून प्रबोधाचं चिंतन फार महत्त्वाचं आहे. काय लिहिले इथे की त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा भोग. माझे भक्त जे आहेत ते माझे अखंड चिंतन विठोबाचे करतात, अखंड माझं भजन करतात. ते हे सुख सर्व भोगतात कोण, तर माझे भक्त. असे जे भक्त असतात की जे माझ्या भजनामध्ये अखंड रमलेले असतात, रात्रंदिवस भजन करतात माझं. आणि त्या भजनामध्ये त्या सुखाची काय करतात, तर तो सुख आहे. आणि ते सुख जे आहे, जे नामाचं सुख आहे, ते नामाचं सुखच काय आहे, संपदा आहे. ती संपदा आहे, धनसंपदा आहे. नाम हेच धनसंपदा आहे. धनसंपदा म्हणजे ही संपत्ती आपल्या द्वैतातली संपत्ती नाही सांगितली की जी नाशिवंत आहे. नाम हेच धन आहे, नाम हीच धनसंपदा आहे. आणि ती संपत्ती आपल्या हातात आली तर आपल्याला सुखच सुख आहे. जिकडे जाऊ तिकडे सुखच सुख आहे. आणि म्हणून लिहिले सुखरूप आहे दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. म्हणजे माझा पांडुरंगच काय आहे, तो सुखी आहे. आणि आपण पांडुरंग व्हायला पाहिजे. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध घरविते केले. म्हणजे पांडुरंगासारखाच, म्हणजे पांडुरंगच म्हणजे प्रत्यक्ष नामस्वरूपच व्हायला पाहिजे. ज्या सुखाचे सुखप्राप्ती विरोनी जाय चित्तवृत्ती, सुखे सुखरूप सर्वांगे होती, एवढी सुखप्राप्ती मदभक्ता. ज्या सुखाची सुखप्राप्ती म्हणजे चित्तवृत्ती जागच्या जागी विरून जाते. ते सुख आपल्याला मिळालं की आपल्या चित्तामध्ये जे सुख आहे ते सुख उदयाला येतो, आनंद उदयाला येतो. आणि आपल्या चित्तामध्ये जे काही भानगडी चाललेल्या आहेत, चित्तामध्ये जे विचारांचे जे काय थवेच्या थवे आपल्या चित्तामध्ये येतात, ते संपूर्ण थवेच्या थवे विचारांचे पुंजके बाजूला होतात. आपले विचार जागच्या जागी थांबले जातात. ज्या सुखाची सुखप्राप्ती विरवणी जाय चित्तवृत्ती, चित्तामध्ये आपली वृत्ती जी आहे ती वृत्ती शून्य व्हायला पाहिजे. वृत्तीकडे कुठलेच विचार नाही आला पाहिजे. वृत्तीकडे विचार आले की आपल्याला दुःख प्राप्त होतो. कुठलीच वृत्ती आपल्या चित्तामध्ये निर्माण व्हायला नाही पाहिजे. विरवणी जाय चित्तवृत्ती म्हणजे चित्त शून्य व्हायला पाहिजे, शून्य वृत्ती व्हायला पाहिजे. सुखे सुखरूप सर्वांगे होती. आणि मग ती चित्तवृत्ती जर आपली शांत झाली तर सुखे सुखरूप सर्वांगे होती, सर्व अंगाला सुख मिळतो. त्या साधकाच्या किंवा त्या भक्ताच्या सर्व अंगामध्ये सुखाची शांतीची लाट तयार होते. एवढी सुखप्राप्ती मदभक्ता, आणि एवढी सुखाची प्राप्ती माझ्या भक्ताला लाभते. त्यामुळे चित्तवृत्ती जागच्या जागी विरून जाते व सर्वांग सुखमय होते. सर्व अंग काय होतं, सुखाने भरून जाते. सर्व अंग सुखाने भरून जाते. इतर मी काय सांगू काही, मोक्ष सुखाच्याही ठाई, या सुखाची गोडी नाही, धन्य पाही हरिभक्ती. आता मी काय सांगू उद्धवाला सांगतो, भगवंत उद्धवाला सांगतो, फार काय सांगावे, प्रत्यक्ष मोक्षातही इतके सुख नाही.
मोक्ष सुखामध्ये पण एवढं सुख नाही, एवढं भगवंताच्या भजनामध्ये सुख आहे. काय सांगतात? भगवंताच्या भजनामध्ये. आणि म्हणून म्हणून भगवंतांनी सांगितलंय, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले केवळ माझ्याच ठाई, मीच त्यांना तसं बनवलंय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या नाभीच्या ठिकाणी ती मी उपासना दिलेली आहे. जन्माला घालतानाच मी त्यांना ते सुख दिलेलं आहे. आणि ते भजन जर तुमचं चालू झालं तरच आपल्याला सुख प्राप्त होईल, अन्यथा बाहेरच्या कुठल्याही भजनाने सुख मिळणार नाही. आणि म्हणून इथं मुद्दाम त्याने सांगितलं आहे की अशा सुखासाठी फार काय सांगावे, प्रत्यक्ष मोक्षातही इतके सुख प्रगट नाही होत नाही बघा. जरी एखाद्याला मोक्ष द्यायचा प्रयत्न केला तरी पण त्याला एवढं सुख मिळत नाही की जेवढं सुख त्या भजनातून मिळतो. कारण भगवंत म्हणतो, मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, मी त्यांना तसं बनवलं आहे. स्वभावता भजन तुमचं चालू आहे आणि त्या भजनाची ओळख करून देणारा श्रीगुरू मिळाला पाहिजे आपल्याला, की जे नाभीच्या ठिकाणी जिथं नाभीच्या ठिकाणी जिथं नाल तुटली, ज्या वेळेला अर्भक बाहेर आला आईच्या पिंडातून आणि नाल तोडली, तिथं नाम संपलेलं आहे. तिथं परत जोपर्यंत जोडणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत ह्या सुखाची प्राप्ती कोणालाच मिळणार नाही. म्हणून इतर लिहिले आहे, इतर मी काय सांगो काही, मोक्ष सुखाची ही ठाई, या सुखाची गोडी नाही, मोक्षाच्या सुखाच्या पलीकडचं सुख आहे. नामाचे जे सुख आहे ते मोक्षाच्या सुखाच्या पलीकडचं सुख आहे. धन्य पायी हरिभक्त. आणि असा जो सुख ज्या माझ्या भक्ताला मिळतो, हरिभक्ताला मिळतो बरं का, तो सुखी होतो, त्या मोक्षाच्याही पलीकडे जातो. आणि म्हणून भजनाला जास्त किंमत दिलेली आहे. काय सांगितलं आहे? भजनालाच किंमत आहे. आणि ते भजन आपल्याला अखंड चाललं पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे लिहिले की नाही, अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे ते आपल्याला भजन, गुह्य भजन येते. त्या गुह्य भजनाचं आपल्याला नामस्मरण व्हायला पाहिजे, भजन व्हायला पाहिजे. ऐशिया सुखा कारणे साधक शिंती जीवे प्राणे. असं सुख मिळण्यासाठी साधक आपल्या जीवाचा आटापिटा करतो. तपादी शरीर शोषणे व्रत धरणे विषयांचे. आणि असा सुख मिळण्यासाठी साधक काय करतो, तर कोणी यज्ञ करतात, तर कोणी शास्त्राचा अभ्यास करतात, तर कोणी घर सोडून बाहेर जातात, बायको मुलांना सोडून जातात बरं का. असे सुख मिळण्यासाठी माणूस काय काय करतो, तर अशा सुखासाठी साधक जीवापाड श्रम करतात, तप काय करतात, विषय भोगावर नियंत्रण काय करतात, आणि क्लेश सहन करतात, अनेक प्रकारचे त्रास सहन करतात. हे आत्मसुख मिळण्यासाठी प्रत्येक साधक जीवापार काय करतो, श्रम करतो. श्रम कशासाठी करतो, तर सुख मिळण्यासाठी. ते सुख काय सांगू, वाचा बोलता नये. ते वाचेने सुख सांगता येत नाही, तर त्याचा अनुभवच घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि त्या सुखासाठी देव येडावला वैकुंठ सोडून संत संज्ञाला. वैकुंठ सोडतो आणि भगवंत काय करतो, त्या साधकाच्या हृदयामध्ये येऊन बसतो. त्या सुखासाठी भगवंत वाट बघतो की असा कोणता माझा भक्त आहे, असा कोणता माझा साधक आहे की माझं हृदयामध्ये ते चिंतन करतं, माझं चिंतन करतो. भगवंत म्हणतो, माझं हृदयामध्ये चिंतन करणारा कोण असा साधक आहे की मी त्याच्या हृदयामध्ये आज पण येऊन बसायला तयार आहे. पण हृदयामध्ये कोणी चिंतन करत नाही. भजन कुठे करायचं, तर हृदयामध्ये करायचं. आणि त्या हृदयातलं भजन आपल्याला प्रबोधाच्या चिंतनातून आपल्या श्रीगुरूंनी आपल्याला दिलेले आहे. ऐशिया सुखा कारणे साधक शिनती जीवा प्राणे. साधक आपला जीव प्राण करतात, एक करतात. तपादी शरीर तप करतात, शरीराचं शोषण करतात, म्हणजे इंद्रिय दमन करतात, व्रत करतात, धरणे धरतात बरं का. व्रत धरणे विषयांचे. आणि विषय काय करतात, बाजूला करायचा प्रयत्न करतात, पण ते त्यांना इतर साधनांनी मिळत नाही. आणि म्हणून नाम जप यज्ञ तो परम. नामाच्या जप यज्ञातूनच हे सुख मिळतो. नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांताच्या मते नामच परब्रह्म आहे. नाम हाच परब्रह्म आहे आणि त्यालाच प्रगट करण्यासाठी आपली खटपट पाहिजे. एक करती योग याग. बघा काय करतात, योग करतात, याग करतात. एक करती शास्त्र संघ, संपूर्ण शास्त्र वाचून करतात. हा शास्त्र तो शास्त्र, अनेक प्रकारची शास्त्र वाचतात. एक करती सर्वस्व त्याग, घरदार बायकापर्यंत त्याग करतात.
एकी सांडीला संग गृहदारा. कोणी कोणी आपलं घरदार सोडून निघून जातात. कशासाठी? ह्या सुखासाठी. आणि त्या भजनातून ते सुख मिळतं आपल्याला. अनेक प्रकारचे साधनं केली म्हणून मी मगाशी म्हटलं की नाही तुम्हाला, नाना शास्त्रे पठ्ठे लोकम नाना दैवत पूजनम परी आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. सगळे शास्त्र वाचले, सगळ्या देवांची पूजा केली, पण एक आत्मज्ञान म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी आपल्याला एकरूप होता आलं नाही आणि आत्मानंद आपल्याला घेता आलं नाही आणि आत्मसुख आपल्याला घेता आलं नाही, आत्मदर्शन आपल्याला झालं नाही. म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि त्या ज्ञानातून आपल्याच आत्म्याचं दर्शन आपल्याला होतं. बाहेर कुठे जायची गरज नाही. बाहेर जाऊ नका सगळ्यांनी, कोणीच बाहेर जायचं नाही. म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ज्ञाने आत्मदर्शन आणि ज्ञानातून आपल्याच आत्म्याचं दर्शन आपलं होतं. आणि दर्शने समाधान अति जैसे. ज्ञानोबाला सांगतात 18 वाद्यामध्ये, गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ते महावाक्याचं बोध दिलं, त्या महावाक्याच्या बोधातून ज्ञान होतं आणि त्या ज्ञानातून आपल्याच आत्म्याचं दर्शन होतं. आणि दर्शने समाधान अति जैसे. आणि एकदा आपल्याच आत्म्याचं दर्शन आपल्याला झालं तर मग आपल्याला अति जैसे अत्यंत सुख आहे तिथे. आणि तोच सुख इथे नाथरायांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या सुखासाठी देव वेडावला आणि त्या सुखासाठी भगवंत वेडा होतो आणि संतांच्या हृदयामध्ये येऊन बसतो आणि तो सुख आपल्याला प्राप्त करता यायला पाहिजे. एक करती शास्त्र संग, एक करती सर्वस्व त्याग, एक सांडीला संग गृहदारा. बघा, घरदार पण काय करतात, त्यागून टाकतात काही लोक त्या सुखासाठी. एक फळाहारी निराहारी. बघा, एक काय करतो, ते सुख मिळण्यासाठी कोणी नुसतं फळच खातो, तो कोणी उपासच करतात, कोणी निराहार राहतात. एक ते नग्न ब्रह्मचारी, तो कोणी नग्न अवस्थेमध्ये फिरतात. आपल्याला दिसतात बघा, आपण कुठेतरी लांब तीर्थाला गेलो इकडे का त्या गंगेच्या तीरावर आपल्याला ते नग्न साधू आलेले असतात. ते कशासाठी? हे सगळं हे सुख मिळण्यासाठी आहे. पण नाथांनी इथं लिहिलं आहे की ते जे सुख आहे ते सुख तुम्हाला संसारात राहून प्राप्त करता येतो, की जे नंगे बाबांना जे प्राप्त करता येत नाही ते सुख घरात राहून आपल्या संसारात राहून आपल्याला प्राप्त करता येतो. म्हणून नाथरायाने भागवत लिहिलं आहे आणि आपण त्याचं वाचन करत नाही का? तर एक आपल्याकडं नाम साधन नाही आपल्याकडे. संसार साधूनी परमार्थ करीशी त्याने तो सुखी होशी, संसार टाकूनही करीशी दुःखी कष्टी होशी. संसार साधूनच परमार्थ करायचा आपल्याला, संसार टाकून अजिबात करायचं नाही. कोणी बघा, नग्न ब्रह्मचारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे एक पाठी शिखरी गिरी कंदरी रिघाले. कोणी नग्न, कोणी ब्रह्मचारी राहतात, लग्न करत नाही, होऊन फिरतात. तर कोणी पर्वताच्या शिखरावर जातात, तर कोणी गृहामध्ये दर्या खोऱ्यात जाऊन बसतात, तर कोणी कुठे झोपड्या बांधतात दर्या खोऱ्यामध्ये जाऊन. ह्या सुखासाठी हाच सुख मिळालं पाहिजे आणि त्या सुखासाठी बरं का सगळी खटपट आहे. आणि नाथरायाने सांगितले ठाईच बैसुनी करा एकचित्त. एका जागेवर बसूनच आपल्याला ते सुख मिळतो. आवडी अनंत आळवावा, आवडीने त्या भगवंताचं दर्शन घ्यायचं. ठाईच बैसुनी करा एकचित्त. आणि म्हणून आपल्याला आसन दिलेलं आहे, जीव शिव दोन्ही बैसून एका आसनी, एकाच आसनावर बसायचं. जयांच्या हृदयभूनी विराजती, ज्याच्या हृदयभूनी विराजती. बरं का. आणि प्रत्येकाच्या साधकाच्या हृदयरूपी भावनामध्ये ते सुख आहे आणि त्या सुखाला प्राप्त करून घेण्याची जी कला आहे ती श्री गुरूंकडे आहे. वर्म येते आणि ते वर्म जाणलं पाहिजे. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. आपल्याला सगळ्या भक्त्या सारख्या वाटतात नाही, अजिबात नाही. वर्म जाणे तो पारखी. वर्म आहे भक्तीमध्ये, भक्ती करण्यामध्ये वर्म आहे. एखादा माणूस कमी वेळेमध्ये जास्त पैसे कमवतो, एखादा मनुष्य आयुष्यभर कष्ट करतो पण त्याला अजिबात काय आपलं घरदारच चालवतो, जास्त पैसा कमवता येत नाही. पण काही माणसं बरं का अशी चाणक्य असतात की वर्षभरामध्ये ते करोड रुपये कमवतात. तसं आपल्याला आपलं नाम अखंड कसं चिंतन चाललं पाहिजे. कोणी म्हणतो चाललंय आपलं पिपीलिका मार्गे हळूहळू घेऊ, आज घेऊ नाम, भगवंताचं नाव घेऊ, उद्या घेऊ, परवा घेऊ, चाललंय. इथं तसं नाही. इथं सांगितलंय अखंड चिंतन विठोबाचे. काय लिहिलंय? अखंड म्हणजे
अखंड म्हणजे खंडच पडत नाही. अखंड चिंतन विठोबाचे. आणि हा धन आहे, ते निधान आहे. आणि ते निधान आपल्याला सापडलं पाहिजे. भगवंताचं अखंड चिंतन चाललं हेच धन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त धन जगामध्ये नाही आहे. आणि जे धन मिळालं तुम्हाला ते नाशिवंत आहे, ते क्षणिक आहे. आणि हे कसं आहे, हे कसं आहे, तर हे परम आहे. नाम जप यज्ञ तो परम अनंत कालेचा हा जप यज्ञ आहे. आणि तो आपल्या हातात यायला पाहिजे. नाम की कमाई करो भाई, नाम की कमाई करो. नामाची कमाई करा. अखंड नाम चिंतन विठोबाचं करा. भगवंताचं नामस्मरण अखंड चाललं पाहिजे. रिकामा अर्ध घडी राहू नको. आपल्याला ज्ञानोबाला सांगतात, अरे बाबा रिकामा अर्ध घडी राहू नको. रिकामा जरी अर्ध घडी राहिला तरी विषय येऊन लगेच प्रवेश करतील तुमच्या आतमध्ये. म्हणून अखंड चिंतन चाललं पाहिजे आपलं. रिकामा अर्धा घडी रिकामा जरी आपला राहिला ना, तरी विषय लगेच आतमध्ये पिंडामध्ये प्रवेश करतात. आणि म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. आणि ते अखंड चिंतन कसं होतं, तर आपल्याला हे जे साधना दिलेल्या आहेत, हे आपल्याला जो प्रबोध दिलेला आहे, या प्रबोधाच्या माध्यमातून आपल्याला अखंड चिंतन होतं भगवंताचं. आणि संतांची संगतीमध्ये सातत्याने राहिलं तरच आपलं चिंतन होतं. सारखं आपल्याला चिंतन करायला पाहिजे. एक ते जटाल गाठ्याळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहटी विशाल, एक पिसाळ मत्त मुद्रा. काय सांगितलं आहे इथे बघा. कोणी जटा वाढवितात, तर कोणी वडाच्या चिकाने केसांच्या गाठी काय बांधतात. ते अशा जटा बांधतात माहिती ना, वडाच्या झाडाचे असं चिक लावतात आणि अशा मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये गाठी बांधतात केसांना. कोणी लांब लांब नखे वाढवतात. भगवंताला प्राप्ती मला सांगा, भगवंत नखा वाढून भगवंत प्राप्त मिळतो का? जटा वाढून भगवंत मिळतो का? कोणी हठयोगाची आसने करतात, अत्यंत कठीण आसनं करतात, वेडेवाकडे आसनं करतात भगवंताला प्राप्त करण्यासाठी. तर कोणी उन्मत्त मुद्रेने वेडपटासारखे स्वैर वागतात, कोणी येड्यासारखा वागतो. मला सांगा, एवढा भगवंतानी सोपा मार्ग आपल्याला करून दिलेला आहे. सोपा मंत्र परी नेमस्त लिहिले आहे. सातत्याने चालणारा मंत्र आपल्याला जे सोपा मंत्र परी नेमस्त. साध्या औषध परी गुणवंत, तैसे माझे बोलणे प्रचित असे. प्रचितीसहित बोलतो. संत रामदासांनी लिहिले की प्रचितीसहित मी दास बोललेले. आणि आपल्याला एकालाही प्रचिती येत नसेल तर मग त्या ग्रंथाचा फायदा काय? प्रचितीसहित बोललं आहे. प्रत्येक संतांनी आपली प्रचिती घेऊनच आपल्याला ते लिहिलेलं आहे ग्रंथ. आणि आपल्याला प्रचिती येत नसेल तर मग प्रचिती विन निरूपणाशी बैसोच नये. ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहतील ते शहाणे. प्रचिती विन दैन्यवाणी लिहिले. प्रचिती नाही तर दैन्यवाणी अवस्था होईल आपल्याला. अंत का अंतिमती तैशी प्राणिया जानगती. या लागी कृष्ण चित्ती अखंड असावा. भगवंत चिंतन अखंड असलेला आपल्याला जमलं पाहिजे. काही नाही जमलं तरी चालेल, पण तुम्हाला चिंतन जमलं पाहिजे. अखंड चिंतन जमलं पाहिजे भगवंताचं. एक तीर्थाटके, एक तांबडे बोडके, एक ते केवल सुडके, एक तीर्थाटने रोडके, एक ते मुखे मौन निष्ठ. काय लिहिलंय? कोणी तांबडी वस्त्रे नेसतात, तर कोणी डोक्याला मुंडन करतात, तर कोणी शरीराला नुसत्या चिंध्यांनी झाकतात, तर कोणी पदयात्रा काढून शरीर दमवितात, शरीराला दमवतात, शरीराला त्रास देतात, तर कोणी मौन धरून बसतात. बघा भगवंताच्या प्राप्तीसाठी कोणी काय 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 चालले लोकांचं बघा जगामध्ये. नाथराने सांगितलं हे काहीच करायचं नाही. पुढं आहे, हे काहीच करायचं नाही. माऊली लिहिले की नाही, माऊलीने लिहिले की नाही, ठाईच बैसुनी करा एकचित्त. रामदासांनी लिहिले एकांती उगेच बैसावे, त्याने समजून घ्यावे, अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी. एकांती उगीच एकांतात जा आणि बसा आणि श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये असलेलं ती ज्योत आहे, त्या ज्योतीला प्रगट करा. प्रभंजनाशी तुमचा आत्मज्योत प्रगट करा. तुमच्यामध्ये असलेली आत्मज्योत आहे, त्या आत्मज्योतीला प्रज्वलित करा. त्या आत्मज्योत एकदा प्रज्वलित झाली का आत्मज्ञान तुम्हाला शोधत येईल. आपल्याला ज्ञानाला शोधायला जायची कुठे गरज नाही. ह्या नामातून सगळे संत बरगा. मी तुम्हाला मागे बोललो की पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले. आपण साधकच बसले, अजून सिद्ध अवस्था आहे आपल्याला. नंतर पाठी येणे
महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले, ब्रह्मविद थोरावले येण्याची पंथे, ह्याच मार्गातून आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतो आणि सिद्ध पुरुष तयार होतो. सगळे सिद्ध पुरुष साधकाचे सिद्ध झालेले आहेत आणि आपण आयुष्यभर साधकच, आपण दासच राहायचं का? आपण सिद्ध कधी होणार? आपण सिद्ध का होत नाही? तर आपल्याला ते आपल्याकडे नाम नाही. सगळे ऋषीमुनी आले आणि नाम घेऊन काय करता? नाम घेता 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 नामस्वरूपच झाले. राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता म्हणता रामच झाले. यज्ञ पावला पावले का? तर त्यांचा अखंड नामजप यज्ञ अखंड चालू होता आणि म्हणून ते सिद्ध झाले. आणि तुम्ही प्रत्येक साधक सिद्ध होऊ शकता. प्रत्येक साधकाला सिद्ध व्हायचा अधिकार इथे आहे आणि तो अधिकार आपण बळकावला पाहिजे. तो अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आमची सगळी खटपट आहे. प्रत्येकाला सिद्ध अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. एक राखे एक शंखे, एक ते अत्यंत बोलके, एक पाणी पिशी झाली उदके, कृष मृत्युके विगुंतली. कोणी अंगाला राख लावतात बघा, भगवंताला प्राप्त करण्यासाठी कोणी कोणी अंगाला राख फासून घेतात. कोणी शंख वाजून रस्ते भटकतात, मोठा आवाज काढतात, पो असा मोठा आवाज काढतात, नाद शंखाचा. बघा ना, आपलं दिसतात की ना रस्त्यावर. कितीतरी लोक आपल्या मंदिरामध्ये पण काय करतात? मोठ्याने शंख वाजवतात. आता शंख वाजून आपल्याला आपली शंका जाईल का? नाही जाणार. शंका आपल्या आतमध्ये आहे. मग आपल्याला शंकेचं निरसन करायचं असेल तर आपला आतलं नाद ब्रह्म चालू व्हायला पाहिजे. शंखाचा नाद नको आपल्याला. आपण स्वयंभू काय आहेत? आपल्या शरीरामध्ये शंखनाद आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये शंखनाद दडलेला आहे. मग तो शंखनाद जो आहे तो नाद ब्रह्मामध्ये गेल्यानंतर आपल्याला सापडतो आणि त्या शंखाचा नाद आपल्याला, बरं का, तो शंखनाद आपल्याला ऐकायला पाहिजे. या बाहेरच्या शंखाचं काय? आपल्याला ते शंका आहेत आपल्या त्याच्यामध्ये अनेक. आपल्याकडे एक पण शंका राहणार नाही. शंखनाद तुम्हाला ऐकायला आलं ध्यानाला बसून तर तुमच्याकडे एक पण शंका राहणार नाही. निशंक व्हाल तुम्ही. कोणी सारखी बडबड करतात बघा, कोणी सारखी बडबड करतात, देवाच्या गोष्टी सांगतात, कहाण्या काय सांगतात. कहाणी आपली हानीच आहे. कहाणीमध्ये आपली हानीच आहे. आपली हानी का होतं? आपण कहाणी आपण ऐकत बसतो म्हणून आपली हानी आहे. आणि आपल्या आत्मस्वरूपाला आपण विसरलो आहे. आपला अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे आणि त्याला आपण विसरलो आहे आणि म्हणून आपली हानी आहे. कोणाला गंगा स्नानी एकांतवासी गंगा स्नानी. देवाला कुठे शोधायचं आपण? तर आपल्या चिंतनामध्ये त्याला शोधायचं आणि एकांतात जाऊन आपण चिंतन करायचं सांगितलं आहे आणि आपण त्या गंगा नद्यांमध्ये जाऊन आंघोळ करतो. देव भेटेल का आपल्याला? देव पाहावा चिंतनी सांगितले. चिंतनामध्ये भगवंताचं नाम चिंतन केलं तर आपल्याला ते देव मिळेल आपल्याला. पण कधी? एकांतवासी गंगा स्नानी. एकांत वासामध्ये गेल्यानंतर जे स्नान होतं आपला त्या नामाचं, त्या नामाने आपल्या अंघोळ होते. आपल्या पिंडावर काय होतो? पिंडावरती त्या नामाचं अभिषेक होता आपल्या पिंडावरती एकांतामध्ये गेल्यानंतर. आणि ते स्नान आपल्याला जमलं पाहिजे. गंगेमध्ये अनेक तुम्ही स्नान केलं तरी आपण शुद्ध होऊ शकत नाही. मग गंगेमध्ये जर शुद्ध होतात, मग रोज त्या गंगेच्या बाजूला राहणारी लोक सगळी संत झाली असते A to Z. गंगेच्या बाजूला किती लोक राहतात मला सांगा? त्या सगळी लोक संत झाली असते. गंगेमध्ये स्नान करून शुद्ध होत नाही. म्हणून काल सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नानी, एकांतवासी गंगा स्नानी. तुकोबाराने लिहिले की नाही की चिंतनात काल घालवा, पण तो चिंतन कुठे व्हायला पाहिजे? एकांतात व्हायला पाहिजे. आधी एकांतात जायला पाहिजे. सकाळी ब्रह्ममुहूर्तात एकांतात जा आणि मग ते नामचिंतन करा आणि ते एकदा ते प्रकट झालं मग तुमचा अखंड चिंतन विठोबाचे. मग तुम्ही कुठलाही काम करताना ते भगवंत तुमच्या जवळच राहणार आहे. भगवंत तुमच्या लांब नाही, जवळच आहे. फक्त त्याला जसा जो आपल्याला प्रगट करायची आत्मज्योत आपल्याला. कोणी अंगाला राख फासतात, कोणी शंख वाजवतात, तर कोणी सारखी बडबड करतात, तर कोणाला त्रिकाळ स्नान करावं, सारखं स्नान करावं असं वाटतं. तर कोणी कर्मकांडावर आसक्त असणारे लोक दर्भ व माती यांची चिकित्सा करतात. तर ज्याचा कर्मकांडावर विश्वास आहे ते कोणी मातीचा देव करतो, तर कोणी चांदीचा देव करतो, कोणी पितलेचा देव आणतो, बरं का.
अशा अनेक प्रकारच्या देवाची लोक पूजा करतात. पण जो आपला अंतरीचा अंतरात्मा ईश्वर आहे, त्या ईश्वराकडे कोणाचंच लक्ष नाही असे नाथराय तर सांगतात. ऐशा नाना परीच्या व्युत्पत्ती, साधक शिनिती नेनो किती, माझ्या भजन सुखाची प्राप्ती, नवी निश्चिती कोणाशी. बघा, असे अनेक प्रकारचे तुम्ही साधना केल्या, अनेक प्रकारच्या देवाची पूजा केली, 33 कोटी देवांची पूजा केली, माझ्या भजन सुखाची प्राप्ती, तरी माझं जे ओरिजिनल भजन जे तुमच्या पिंडामध्ये आहे ते तुम्हाला भेटणार नाही सांगता. आणि म्हणून जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्ममरण. सद्गुरूला शरण गेलो तरच आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे. आणि गुरुला शरण जावा. आणि गुरु त्यालाच म्हणतात की जो आपल्या मस्तकावर हात ठेवून आपला जीव शिवाचा ऐक्य करेल, आपल्या नेत्र कटाक्षाने किंवा आलिंगन देऊन, आपल्याला नेत्र कटाक्षाने किंवा आलिंगन देऊन किंवा डोक्यावर तुपाची पेरणी करून ते नाम साधन, बरं का, आपल्या कानातून ते गुह्य मंत्र देऊन आपल्याला नाभीच्या ठिकाणी असलेली उपासना ब्रह्मरंध्रात कशी आणता येईल, हे जे ज्ञान देणारे तेच सद्गुरू आहेत. बाकी ते गुरु आहेत ते काही कामाचे नाही. योग वशिष्ठकाराने तेच सांगितले की जोपर्यंत शक्तिपात देणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत त्याला गुरु म्हणूच नाही, असं योग वशिष्ठकाराने सांगितलेलं आहे. देश आयशा नाना परिचय व्युत्पत्ती, साधक शिनिती नेनो किती, अनेक प्रकारच्या खटपटी केल्या साधकांनी, तरी त्याचा शिनचे सांगितले. नाना साधनांच्या केल्या खटापटा, तरी तेही न पावती माझ्या दारवंटा. काय सांगितलंय? नाना साधनांच्या केल्या खटापटा, परी तेही न पावती माझ्या दारवंटा. ते माझ्या, बरं का, दारापर्यंत येऊ शकत नाही. भगवंत सांगतो मग काय करायचं? देख मनुष्य जात सकल स्वभावताच भजनशील, आणि तेच भजन जमलं पाहिजे. भगवंताने सांगितलंय की जे नाभीच्या ठिकाणी भजन आहे तेच तुम्हाला जमलं पाहिजे, बाकी भजन मला नाही आवडत सांगतात. भगवंत सांगतो बाकी भजनच नाही, ते मी तुम्हाला दिले ते करा. जे ओरिजिनल तुम्हाला जन्माला घालताना मी पिंडामध्ये दिलेलं आहे तेच भजन करा, बाकी भजन नाही आवडत सांगतात. आणि त्या भजनाला विसरल्यामुळे आपल्याकडनं सगळी पापच होतात. म्हणून लिहिले माऊलींनी 16 वर्षामध्ये लिहिले, नामाशी विन्मुख होतो नर पापिया. ते नाम आहे, ते नाम सापडत नाही तोपर्यंत आपल्याकडे पापच होणार आहे. साधक शिनिती नेनो किती, माझ्या भजन सुखाची प्राप्ती, नव्हे निश्चिती कोणाशी, कोणालाच प्राप्ती होणार नाही. मागे जे काय उपाय सांगितले, कोणी वनात गेला, कोणी तुम्हाला माझी प्राप्ती होणार नाही. भगवंताने सांगितले जे माझ्या भक्तांचे निज सुख, ते कोणाशी पवेची देख, स्वप्नी त्या सुखाचे सुख अनोलख पाय झाले. जे माझ्या भक्तीचे निज सुख ते कोणाशी न पवेची देख, हे कोणालाच मिळणार नाही. आता तुम्हाला जे काही वरती वाचून दाखवले बघूया, त्यातल्या कोणालाच हे सुख मिळणार नाही, असं नाथरायांनी स्पष्टपणे सांगितलंय. स्वप्नी त्या सुखाचे मुख अनोलख पाय झाले. स्वप्नात काय सांगायचं? चंद्रकिरणींचे अमृत जेवी वायसा प्राप्त्य, कावळ्याला ते मिळतं का? वायसा म्हणजे कावळा. तेवी माझे निज सुख निश्चित नव्हेची प्राप्त भक्ता. अशी भक्ती जो करत नाही, जो आत्मसुखाची गोडिया, आत्मानंद, आत्मप्रचिती, आत्मज्ञान, आत्मदर्शन, अशी भक्ती जो करत नाही, मग त्याला माझे निजसुख कसे काय प्राप्त होईल? नव्हेची प्राप्त अभक्ता. ते अभक्त आहेत, सगळेच अभक्त आहेत. एक नाम नाही तर सगळे अभक्त आहेत. सगळे भक्ती त्यालाच म्हणतात की अजपा ज्याचा चालू झालेला आहे. अजपा मार्ग टाकून खरा, कार्य फिरतो सैरा वैरा. नाथरायाने सांगितलंय, अजपा मार्ग टाकून खरा, कार्य फिरतो सैरा वैरा. येणेच फिटे लक्ष 84चा फेरा, ममतर वाचा त्रिवार सत्य सांगतात नाथराय. अजपा मार्ग टाकून, तो खरा मार्ग तोच आहे, अजपाचाच आहे. आणि तो मार्ग टाकून खरा, तो खरा मार्ग सांगतात नाथराया. टाकून खरा, कार्य फिरतो सैरा वैरा. काय इकडे जातो? ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, बरं का. अंगाला राख लाव, तांबडं नेस, गळ्यामध्ये माला घाल, शंख वाजव, सगळीकडे येड्यासारखा भटकतो का तू? का रे फिरतो सैरा वैरा? काय येड्यासारखा इकडे तिकडे फिरतो? अजपा मार्ग टाकून खरा. अजपा हाच मार्ग खरा आहे, प्रबोध हाच खरा मार्ग आहे, नाम हाच खरा मार्ग आहे. का रे फिरतो सैरा वैरा? काय इकडे तिकडे फिरतो येड्यासारखा? येणेच फिटे लक्ष 84चा फेरा. 84 लक्ष हा भवरोग आहे. हा भवरोगातून आपल्याला जर ती नौका पार पाडायची असेल, जर पलीकडे जायचं असेल, तर अजपाच मार्ग खरा आहे.
सर्व संतांनी हेच सांगितले, नाथरायाने पण हेच सांगितलंय. रामदास स्वामींनी पण लिहिलंय, दशक 17वा समाज 5वा अजपा निरूपण नाम. नाथराय पण हेच सांगतात, माऊली पण सांगतो. सगळे संतांनी अजपा मार्ग सांगितलेले आहे. आणि आपल्याला अजपाच माहीत नाही. कसं का आपला 84चा फेरा आपल्याला चुकवता येईल? येईल का चुकवता? आपल्याला येणार नाही. तेवी माझे निज सुख निश्चित नवेशी प्राप्त. अभक्ता सगळे अभक्त आहेत. एक अजपा नाही तर सगळे अभक्त आहेत. ठाणी लागल्या गोचिडा अशुद्धची आवडे मुढा. बघा, एखाद्या गोचिडाला स्तनाच्या जवळच आहे दूध, पण तो दूध घेऊ शकत नाही, स्तनाच्या बाजूला चिटकून आहे. तसं आपण सगळे गोचिड आहोत. नाथराय म्हणतो आपण गोचिडच आहोत. तेवढा सोपा आहे आपल्याला. अजपा मार्ग एकदम सोपा आहे. जसा गोचिड त्या स्तनाच्या जवळच गाईच्या, पण त्याला दूध पिता येत नाही, तसं आपण जर गोचिड राहिलो तर आपल्याला ते बरं का अजपाचं सुख आपल्याला भेटणार नाही. आणि ते सुख म्हणजेच परब्रह्म आहे. अजपा हाच परब्रह्म आहे. ठाणी लागल्या गोचिडा अशुद्धच आवडे मुढा. बघा, त्याला त्या गोचिडाला अशुद्धच आवडतं. जवळी लया शिरा वरपडा नवीच रोकडा भाग्य. जवळच आहे शिरपडा, म्हणजे जवळच गाईच्या स्तनामध्ये दूध आहे, पण त्याला घेता येत नाही. तसं आपण गोचिड आहोत. मग आपण गोचिडाचा धर्म आपण टाकायला पाहिजे, बरं का. तेवी सांडोनी माझी भक्ती. बघा, माझी भक्ती म्हणजे अजपा, हा लक्षात ठेवा. तेवी सांडोनी माझी भक्ती नाना साधने व्यर्थ शिनती. अनेक प्रकारच्या साधना केला तर तुम्हाला शिनच होईल सांगितलं आहे. ब्रह्मज्ञानविना उपदेश म्हणूनही विशेष. जैसे धान्यविना भूस खाता नाही. संत रामदास सांगतात, ब्रह्मज्ञानविना उपदेश. ब्रह्मज्ञानाचा उपदेश कोणीच कुठलाच पंथ करत नाही. ह्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. जो ब्रह्माशी एकरूप झालाय तोच ब्रह्मज्ञान सांगू शकतो, अन्यथा येड्या गबराचं काम नव्हं. ब्रह्मज्ञानविना उपदेश म्हणूनही विशेष. जैसे धान्यविना भूस खाता नाही. धान्य टाकलंय आणि भुसाच खात बसले सगळे लोक. गोचिडासारखे दूध टाकलंय आणि ते रक्तच पीत बसलंय. तेवी सांडूनी माझी भक्ती नाना साधने व्यर्थ शिंती. बघा, त्याशी माझ्या निज सुखाची सुखप्राप्ती नव्हे निश्चित उद्धवा. अरे ह्या मार्गाने तुम्हाला बरं का सुखाची प्राप्ती होणार नाही उद्धवा. अरे उद्धवा, इतर कोणत्याही मार्गाने तुम्हाला आत्मसुखाची गोडी मिळणार नाही. आत्मसुख घेता येणार नाही, आत्मानंद घेता येणार नाही. आणि आत्मसुख, आत्मानंद, आत्मदर्शन हाच तुमचा परब्रह्म आहे. परब्रह्म काय? परब्रह्म वेगळं नाही. परब्रह्म ते सकळा परते तयास पाहता आपणच आपणच परब्रह्म आहोत. आत्मसुख कोणाला मिळतं सांगा? त्या मूर्तीला मिळतो का? तीर्थाला गेलेले ते त्या मूर्त्या आहेत मोठ्या मोठ्या, त्या मूर्त्यांना मिळतो का? आपल्याला मिळतो. आणि ते कुठे मिळतो? तीर्थाला जाऊन भेटतो का? तीर्थाटन केलं भेटतो का आत्मसुख? नाही मिळत. सगळ्या अंगाला राख फासली तर मिळतो का? नग्न साधू बनल्यावर आपल्याला तर सुख भेटतो का? मग सुख कधी भेटतो आपल्याला? तर सुख आपल्याला कधी भेटतो? तर आपल्याला ध्यानाला बसल्यावर आपल्याला तर सुख भेटतो. आणि सुख हेच काय आहे? सुख हाच परमात्मा आहे. सुख काय आहे? आत्मसुख हाच परमात्मा आहे. आणि तो सुख सोडून आपण सगळीकडे भटकत चाललोय. म्हणून ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. त्या अनंताला बरं का हळू आपल्याला काय करा? शांती प्रस्थापित करा. कारण नाथरायाने सांगितलं की शांती हेच परब्रह्म आहे. म्हणून नाथ महाराजांना शांती ही पदवी दिली का? तर शांती हाच परब्रह्म. शांती परत नाही धर्म. शांती हेच परब्रह्म. शांतीच परब्रह्म आहे. आणि त्या शांतीला आपण काय केलं? मुकलोय.